पूजा खेडेकर हे नाव आता महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाही। पूजा खेडेकरांचं नाव चर्चेमध्ये येण्याचं कारण ठरलं होतं त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र, म्हणजेच काय तर अनधिकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याच्या या सगळ्या घटनेमुळे त्यांच्या या सगळ्या प्रकरणाला उजाळा मिळाला होता आणि त्यानंतर बरीचशी प्रकरणं बाहेर यायला सुरुवात झाली। बऱ्याचशा त्यामधील धागेदोरे बाहेर यायला सुरुवात झाले। हॉस्पिटलमधून चुकीच्या पद्धतीनं हे प्रमाणपत्र बळकावणं असो किंवा मिळवणं असो, डॉक्टरांकडून चुकीच्या पद्धतीने तपासणी असो किंवा आपली मनमानी करणे असो, या प्रकरणामध्ये पूजा खेडेकर नेहमी चर्चेत राहिलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दलची ही सगळी गोष्टी सुद्धा आपल्याला बाहेर आलेल्या पाहायला मिळतात। परंतु आज याच प्रकरणामध्ये एक नवीन गोष्ट समोर येताना पाहायला मिळत आहे। बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये पूजा खेडेकरांचे वडील दिलीप खेडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्या वडिलांनी या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालंच होतं, परंतु ते आता एका तक्रारीच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळतंय। तहसीलदार कार्यालयामधून या ठिकाणी बंड गार्डन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिलीप आकडे यांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केल्याचं आपल्याला पाहायला मिळते, तशी तक्रार सुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी पूजा खेडेकर यांच्या ज्या काही आई आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती आणि त्यांना आता जामीन सुद्धा मंजूर झाला होता काही दिवसांपूर्वी आणि बुधवारी या सगळ्या प्रकरणामध्ये बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आणि आता दिलीप खेडेकरांना जो काही शासकीय कामामध्ये दबाव निर्माण केल्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे। खरं तर हे सगळं प्रकरण बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये विरंगुळा पाहायला मिळतो, धागेदोरे पाहायला मिळतात। नेमकं प्रकरण समजून येत नाही, परंतु दिवसेंदिवस हे प्रकरण किचकट होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। या प्रकरणामध्ये ट्विस्ट येतोय की पूजा खेडेकरांच्या आईंनी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याला दम दिल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता आणि या प्रकरणामध्ये त्यांच्या आईला अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर आता एक तहसीलदार कार्यालयातील व्यक्तीच्या माध्यमातून अशा प्रकारचा बंड गार्डन मध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि त्यानंतर आता वडिलांचंही नाव शासकीय कार्यालयामध्ये दबाव निर्माण केल्याच्या प्रकरणामध्ये समोर येताना पाहायला मिळते। खरं तर प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असताना कुठल्याही IAS अधिकाऱ्याला आपल्या गाडीवरती लाल दिवा लावण्याचा अधिकार नसतो किंवा तशा प्रकारची तरतूद कायद्यामध्ये नाही, परंतु एक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असतानाच आपल्या तामझाम दाखवण्यासाठी, आपला रुबाब दाखवण्यासाठी पूजा खेडेकरांनी जो काही कार्यालयीन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, यामध्ये आपल्या वडिलांचाही, त्यांच्या वडिलांचाही तेवढाच हात असल्याचं सगळं प्रकरण बाहेरच येते। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कोणता ट्विस्ट येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशा प्रकारचे अनेक दिव्यांग प्रमाणपत्र महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून वापरले गेल्याचा आरोप सुद्धा काही MPSCच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। या सगळ्या प्रकरणाला नेमकं ट्विस्ट काय मिळतो, कोणीकडे हे प्रकरण घेऊन जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बातमी TV साठी निखिल सुक्रे, पुणे।